माझ्याकडून तुम्हा सर्वांना नमबुद्धाय. मी उद्भव मेश्राम ब्लॉगर नागपूरवरून तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नको विसरा, सबस्क्राईब नक्की करा. मी नागपूर जिल्हा कडमेश्वरवरून 60 किलोमीटर अंतरावर ते बुद्धवंदन आहे. बुद्धवंदन पहाडी एरियामध्ये आहे. मोठे मोठे पहाडांच्या मधामध्ये ते बुद्धवन आणि हिरवे झाडे पाहायला खूप सुंदर दिसतात आणि निसर्गाच्या हिरवा वातावरणामध्ये बुद्धवन खूप सुंदर दिसते आणि तिथचं शांत वातावरण अतिशय खूप सुंदर आणि मनाला मोहित करते. तिथल्या आजूबाजूला खूप सारे झाडे आहेत आणि बौद्ध विहार आहे. मृत्यूनंतर आपले जे अवयव असतात त्याच्या बुद्धाच्या रीतीप्रमाणे आपण अवयाला वृक्षारोपण मध्ये लावलं जाते. अवयाचं मृत्यू झाल्यानंतर अवयाचं विसर्जन करून 5 हाडे हा बुद्धवंदनमध्ये आणून वृक्षारोपण केलं जाते. तिचं वातावरण अतिशय खूप सुंदर आणि सस्टेल आहे. तिचं बौद्ध विहार बघण्यालायक आहे. पहाडी म्हटले खूप सुंदर वातावरणामध्ये हे बुद्धवन आहे आणि गौतम बुद्धाची मूर्ती बघण्यात खूप मस्त आणि सुंदर दिसते. गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या मागे खूप सुंदर मोठ्या पहाड्या आहे जिथे की अतिशय आपल्याला बघायला आणि वातावरणामध्ये खूप अतिशय सुंदर वातावरण दिसते. तर नक्कीच तुम्ही सर्व जाऊन बुद्धवनला नक्कीच व्हिजिट करा. मी तर व्हिजिट केलेलं आहे आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तिथे जाऊन की तुम्हाला कसं वाटते. तुम्हा सर्वांना जय भीम आणि व्हिडिओला लाईक करायला कमेंट करायला नको विसरा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय भीम.